रामटेक युद्ध भारती फाउंडेशन विदर्भ द्वारा आयोजित वीर बाल दिवस समारोह नागपुर जिले के रामटेक क्षेत्र में श्रीराम शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीराम विद्यालय तथा श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय रामटेक में आयोजित किया गया। इस प्रसंग में युद्ध भारती फाउंडेशन नागपुर जिला विदर्भ रीजन की ओर से श्रीराम विद्यालय रामटेक और श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय रामटेक में विविध कार्यक्रम आयोजित किए गए, जिसमें चित्रकला स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा। इसी कार्यक्रम के अलावा 700 छात्राओं को ई बुक PDF प्रदान किया गया तथा 26 दिसंबर 2024 को वीर बाल दिवस कार्यक्रम आयोजित किया गया। इस कार्यक्रम के अध्यक्ष के रूप में श्रीराम विद्यालय रामटेक के शिक्षक महेश सावंत थे, जिन्होंने सभी विद्यार्थियों को मार्गदर्शन किया। कार्यक्रम में संचालन की भूमिका यादव सर इन्होंने निभाई। प्रतियोगिता में प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आने वाले विद्यार्थियों को युद्ध भारती फाउंडेशन की तरफ से प्रोत्साहन पर भेंट वस्तु वितरित किया गया। समारोह को सफल बनाने हेतु विद्यालय के मुख्याध्यापक राहुल गवई, युद्ध भारती फाउंडेशन के को कॉन्वीनर विदर्भ रीजन अमन यादव के साथ सभी शिक्षक व कर्मचारी ने अपना योगदान दिया। मारण्याचा प्रयत्न केला। वरून पाऊस सुरू आहे, बाजूला सरसा नदी आहे, त्या नदीचं पात्र पावसामुळे मोठं झालंय म्हणजे पूर आलाय आणि अशा याच्यात हे सगळेजण निघाले आणि कडाक्याची थंडी आहे, पाऊस येते आहे, वारा सुटलाय, मुघलांचा पाठीमागून मारा होतोय। अशा वेळेस त्या ठिकाणी त्यांच्या फाटाफूट झाल्या। दोन भाऊ तर मरण पावले, माता गुजरी आणि फतेहसिंह जोरावर सिंह हे तिघजण बाजूला राहिले। काही गुरु गोविंद सिंह, त्यांच्या त्या पत्नी आणि काही सैन्य वेगळं गेलं, असे 3 वेगवेगळ्या ठिकाणी गेले। माता गुजरी देवी, फतेहसिंह जोरावर सिंह एका ठिकाणी बसून राहिले। 19-20 तारखेपासून मग ते 20 तारखेपासून बाहेर निघाले। बाहेर निघाल्यानंतर एका छोट्या खेड्यात गेले। त्या ठिकाणी एक मशकी होता, मशकीचं घर होतं। मशकी म्हणजे आधी पाणी जे आहे ते पखालीतून नेऊन द्यायचे, वाहून न्यायचे आणि जो हा काम करतो त्याला मशकी म्हणायचे। पाणी वाहून देणारा, पाणी आणून देणारा। तर त्याच्या घरी राहिले, त्या ठिकाणी जेवण खावण केलं। आता त्या ठिकाणी गंगू नावाचा बाजूच्या खेड्यातला एक जण होता। हा गंगू कोण होता? तर हा गंगू गुरु गोविंद सिंहाच्या काय म्हणतो आपण त्याला लंगर, भोजन व्यवस्था जी असते, ज्या ठिकाणी जेवण केले जाते आणि जेव घातले जाते, भोजनशाळा, तर त्या लंगरमध्ये काम करायचं। आपण त्याचं वागणं चांगलं नसल्यामुळे त्याला शिक्षा करून काढून दिलं होतं। याला समजलं की माता गुजरी देवी आणि फतेहसिंह जोरावर सिंह हे या ठिकाणी आले आहेत। तो त्या मस्कीच्या घरी आला आणि त्या दोघांनाही पाया पडला, माझी जर चूक झाली मला माफ करा, आता तुम्ही माझे घर जवळच आहे, त्या ठिकाणी चला मी तुमचं रक्षण करेन। मावनी सेवन के लिए राकेश मर्जीवे, रामटेक, नागपुर।